नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्रीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. मी न्यूमरोलॉजिस्ट, एस्ट्रोलॉजर तसेच रेकी हीलर आहे. तर आजचा आपला विषय आहे की अक्षय तृतीया निमित्त आपण कोणती सेवा करायची आहे. पूजा कशी करतात हे आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे, परंतु आपण कोणती सेवा करायची आहे ह्या पूर्ण दिवसामध्ये ते आज तुम्हाला येथे सांगणार आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. तर अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक सण आहे, जो वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, ज्याचा नाश होत नाही, आणि म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करावी. दान, जप, खरेदी हे चिरकाल टिकते, भरभराट होते. आणि सोने, चांदी, नवीन वस्तू ह्या दिवशी खरेदी करावी. तसेच ज्यांना खरंच सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर त्यांनी तांबे पितळेची भांडी सुद्धा खरेदी केलं तरी चालतं. तर या दिवशी अन्न, वस्त्र, आवश्यक वस्तूंचे दान सुद्धा करावं, त्याच्यामुळे अवश्य फळ मिळतं. तर हे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे नवीन व्यवसायाला तुम्ही सुरुवात करू शकता, गृहप्रवेश करा किंवा कोणत्याही कार्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. आता ह्या दिवशी आपण कोणती सेवा करायची जेणेकरून आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचे आपल्यावरती. तर हे सेवा तुम्हाला येथे सांगणार आहे की ज्याचा तुम्हाला अनेक गुणा जास्तीचं जे फळ आहे ते ह्या सेवेमुळे मिळणार आहे. सगळ्यात सुंदर अशी जी सेवा आहे महालक्ष्मीची ती आहे बीजमंत्र. श्रीम हा बीजमंत्र आहे. तर हा श्रीम ह्या बीजमंत्राचा तुम्ही 3 माळी, 11 माळी, 21 माळी अशा प्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता. तसेच ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ह्या बीजमंत्राचा सुद्धा तुम्ही तुम्हाला जितक्या माळी शक्य असतील तितक्या अधिकाधिक माळी तुम्ही जर याचा जप केलात तर तुम्हाला याचा नक्की बेनिफिट मिळणार आहे. तसेच श्री सुक्त, तर श्री सुक्ताचे तुम्ही 16 पाठ करा आणि जास्तीत जास्त शक्य असेल तर तुम्ही 100 पाठ अवश्य करा. आणि 16 पाठ केले तरी खूप सुंदर. तसेच कणकधारा स्तोत्र याचे सुद्धा अतिशय सुंदर असे परिणाम, अतिशय सुंदर असे लाभ याचे पाहायला मिळतात. तर ह्या कनकधारा स्तोत्राचे तुम्ही 16 पाठ करा, शक्य होईल तर 100 पाठ करा. म्हणजे तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही सेवा करा. पण कमीत कमी तुम्ही 16 पाठ तरी करणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची जी तुमची इच्छा आहे ती ह्या सेवेमुळे पूर्ण होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला काहीच करणं शक्य नाहीये तर निदान ह्या सेवा तरी करा, आणि ज्याच्यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे. तसेच आता तुम्हाला पुढे सांगणार आहे की अक्षय पात्र तुम्हाला बनवायचे आहे. आपल्या घरामध्ये अक्षय पात्र तयार करायचे आहे. तांब्या आणा, त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत. जे अखंड तांदूळ असतात ते तांदूळ तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचे आहेत. त्या तांदळामध्ये तुम्हाला 11 हळकुंड, जे पूर्ण 11 हळकुंड असतील, तुटलेले नाहीत, ज्याचे पूर्ण हे असतील तसे 11 हळकुंड त्या तांब्यामध्ये ठेवायचे आहेत. तांदूळ ठेवायचे आहेत आणि करन्सी, कोणतेही एक कॉईन, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो कॉईन तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचा आहे. आता हे जे पात्र आहे, हे जे भांड आहे ते तुम्हाला पूर्ण दिवस पूर्ण रात्र तुम्हाला देवाजवळ ठेवायचं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हे मंत्र जाप करत असाल, बीज मंत्र म्हणत असाल, ज्यावेळी तुम्ही देवाची सेवा करणार असाल त्यावेळी तो तांब्या जो आहे तो तुमच्या समोर असला पाहिजे. तेव्हा तो एनर्जी त्याच्यामध्ये निर्माण होईल. त्या तांब्याला, त्या वस्तूंना त्याद्वारे एनर्जी प्राप्त होईल. तर अशा प्रकारे तो पूजेस्थानी तो तांब्या तुम्ही ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या तांब्यातून ते हळकुंड जे आहेत, 11 हळकुंड, आणि जो कॉईन आहे तो तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे. आणि ते लाल कपड्यामध्ये बांधल्यानंतर तिजोरीमध्ये आपल्या तुम्ही ठेवायचं आहे. याच्यामुळे तुमच्या धनामध्ये वृद्धी होणार आहे, धनप्राप्ती तुम्हाला याच्यामधून होणार आहे. तसेच जे तांदूळ आहे ते तुम्ही तुमच्या तांदळांमध्ये मिक्स करा. आता हा जो तांब्या आहे किंवा हे जे भांड आहे, चांदीचं असेल, तांब्याचं असेल, तर ते तुम्ही पूजेसाठी यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्ही नेहमी तुम्ही पूजेसाठी तिथे यूज करा. त्याच्यामध्ये तांदूळ ठेवत जा, कारण तो एनर्जी झालेला आहे. त्याच्यामध्ये एक दैवी तत्व त्याच्यामध्ये निर्माण होते आणि तो तुम्ही पूजेसाठी वापरू शकता. त्याच्यामध्ये एखादी वस्तू जर तुम्ही ठेवली तर ती तुम्ही घरातल्या माणसांना, कोणी आजारी असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. त्याच्यामधून पाणी जरी तुम्ही आजारी माणसाला दिलं तरी त्याला त्याचा बेनिफिट मिळेल. अशा प्रमाणे तुम्ही याचा वापर करू शकता, कारण ते अक्षय पात्र होणार आहे जे तुम्हाला बेनिफिट देऊन जाईल.
तर व्हिडिओ कसा वाटला आणि हे उपाय नक्की करा, ह्या सेवा नक्की करा, तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती ही अवश्य होणार आहे. तर ह्या जी संधी आहे अक्षय तृतीयेची, ही संधी देवी महालक्ष्मीची सेवा करायची आहे आणि ही संधी अजिबात चुकवू नका. तसेच आमच्याकडे मराठीतील अंकशास्त्र रिपोर्ट, न्यूमरॉलॉजी रिपोर्ट, तुमची कुंडली तयार करून मिळते. तर कुंडली आपल्यासाठी का आवश्यक आहे? तर आपण काम करतो, मेहनत करतो, परंतु आपल्याला यश मिळत नाही, घरामध्ये झगडे भांडणे वाढत असतात, पती पत्नींमध्ये टिकत नाही, आई वडिलांचं मुलांचं पटत नाही. अशा वेळी नक्कीच काही ना काहीतरी जे प्रॉब्लेम असतात त्याच्यापासून आपल्याला मिळवण्यासाठी ह्या कुंडलीचा अतिशय छान फायदा होतो. कारण याच्यामध्ये तुम्हाला उपाय सुद्धा सांगितले गेले आहेत की तुमच्याकडे कोणते नंबर जास्त आहे तुमच्या जन्मतारखेमध्ये, तसेच कोणते नंबर अजिबात नाही आहेत आणि कोणते नंबर कमी आहेत. तर त्याच्यावरती तुम्हाला उपाय सुचवण्यात आलेला आहे. तसेच कोणते ब्रासलेट तुम्ही वापरले पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते स्टोन आहेत, हे सगळं काही आम्ही तुम्हाला या म्हणजे जे रिपोर्ट आहे त्याच्यामध्येच आम्ही सांगतो. आणि ब्रासलेट सुद्धा आमच्याकडून तुम्ही घेऊ शकता. आणि ते ब्रासलेट हे तुमच्या जन्मतारखेच्या आधारावरती असणार आहे. ते सर्वसामान्य जे प्रत्येकाला दिले जातात तसे ब्रासलेट नाही आहे. ते वेगळे ब्रासलेट असणार आहेत की जे फक्त तुमच्यासाठी असणार आहे, तुमच्या जन्मतारखेनुसार. कारण प्रत्येकाच्या न्यूमरॉलॉजी रिपोर्टनुसार सगळ्यांचे जे जन्मतारखेचे अंक आहेत ते कोणाच्या याच्यामध्ये 1 नंबर जास्त असेल, कोणाच्या याच्यामध्ये 9 नंबर जास्त असतात, किंवा कोणाकडे 9 नंबर, आत्ताच्या मुलांमध्ये 9 नंबर तर अजिबातच नाही आहे. जे 2000 मध्ये मुलं जन्मलेली आहेत त्यांच्याकडे 9 नंबर हा आहेच नाही. तर याचा सुद्धा उपयोग तुम्ही कशाप्रमाणे करून घेणार आहात, कारण जे नंबर नाही आहेत आपल्याकडे तर त्याचाही परिणाम हा आपल्या आयुष्यावरती होतो. त्याच्यामुळे मुलांमध्ये कॉन्फिडन्स लेवल ही कमी झालेली आहे. आमच्याकडून न्यूमरॉलॉजी अंकशास्त्रीय कुंडली रिपोर्ट हा मराठीमध्ये तुम्हाला देण्यात येईल. जर कोणाला याबद्दल आणखी माहिती हवी असल्या डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या लाख लाख शुभेच्छा.